उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बघणार आहे फक्त आणि फक्त एका बटाट्यापासून कुठलाही मसाल्याचं वाटण न करता अगदी झटपट होणारी आणि चविष्ट अशी बटाट्याची रस्सा भाजी. आपल्याला जेव्हाही स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल ही भाजी तुम्ही पटकन बनवू शकता. ती मी मोठा असा एक बटाटा घेतलेला आहे आणि तो उकडून घेतलेला आहे आणि या पद्धतीने याचे पीसेस करून घेतलेले आहे. त्यातील थोडा बटाटा मॅश करण्यासाठी ठेवलेला आहे. हा आपण मॅश करणार आहे भाजीच्या रश्श्यासाठी. तर चला आता वेळ न घालवता आपण ही भाजी बनवायला सुरुवात करूया. अगदी 2 मिनिटांमध्ये तयार होते. फक्त बटाटा उकडलेला पाहिजे. कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल गरम करून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये थोडी मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. यानंतर अगदी थोडं जिरं, हिंग चिमूटभर, चिमूटभर मीठ आणि यासाठी आलं आणि लसूणची पेस्ट न घेता किंवा कापून न घेता याला ग्रेटरने तुम्ही ग्रेट करून घ्यायचं याप्रमाणे. त्यामुळे चव छान येते भाजीला. तर अर्धा चमचा आलं लसूण ग्रेट करून घेतलेला आहे ते यामध्ये घालायचं. थोडं परतवायचं आणि लगेच यामध्ये थोडी हळद, अर्धा चमचा धनेपूड, आलं लसूण जास्त करपू द्यायचं नाही. अर्धा चमचा लाल मिरची पावडर किंवा आवडीनुसार कमी जास्त किती तिखट हवं आहे त्यानुसार. याची फ्लेम कमी ठेवायची मात्र. अगदी थोडा चिमूटभर गरम मसाला. आता एवढं साहित्य घातल्यावर इतका छान सुगंध यायला लागतो की आत्ताच तुम्हाला ही भाजी खायची इच्छा तयार होते. आता यामध्ये कापून घेतलेला बटाटा घालायचा आणि थोडा बटाटा यासाठी मी शिल्लक ठेवलेला होता हा थोडा हातानेच मॅश करायचा आणि यामध्ये घालायचा, मिक्स करायचं. हे संपूर्ण जे साहित्य आहे ते करपायला नको मसाल्याचं. त्यामध्ये थोडी कोथिंबीरही घालायची. मिक्स करून घ्यायचं, चांगलं असं परतवून घ्यायचं ह्या तेलात आणि मसाल्यामध्ये. त्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं. चवीनुसार मीठ. आपण चिमूटभर मीठ आधीच घातलं होतं त्यामुळे चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचं आणि चांगली अशी मिक्स करायची. आणि यातील थोडासा तो बटाटा आपण मॅश केला होता त्याला मोकळा करून घ्यायचा म्हणजे ही भाजीचा रस्सा जो आहे तो दाट होईल. आणि आता याला चांगली 1 ते 2 उकडी काढून घ्यायची. रश्शाला उकडी येऊ द्यायची चांगली अशी. हे बघा छान तवंग आलेला आहे. तर हे बघा रश्शाला अशी उकडी यायला लागली की यामध्ये चमचा ठेवायचा आणि झाकण ठेवायचं. झाकण ठेवताना पूर्ण झाकण ठेवायचं नाही, अर्धवट झाकण ठेवायचं म्हणजे छान तवंग येतो ह्या भाजीला आणि चवही छान राहते. तर फक्त आपल्याला आता ह्या भाजीला 1 ते 2 उकडी काढून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची मात्र. आणि हे बघा अवघ्या काही मिनिटांमध्ये ही बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे. यात कुठलंही वाटण घातलेलं नाही किंवा जास्त मसालेही कुठले यामध्ये घातलेले नाही तरीही ही भाजी चवदार होते. आणि जरी तुमच्या तोंडाला चव नसेल तरीही तुम्ही अशा प्रकारची भाजी करून खाऊ शकता. तुमच्या तोंडाला चव येईल, चविष्ट बनवून तयार होते. यावर कोथिंबीर घालायची